तमाम मेहमान के तमाम कमेटी मेंबरान, DBN लाइव पर यह कवरेज और एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आपके सामने है। और मेहमान के तमाम कमेटी मेंबरान का दिल के गहराई से मैं इस्तकबाल और स्वागत करना चाहूँगा, जिन्होंने हर बार इस टूर्नामेंट का समायोजन करने की संधि दी। जब जब इस मैदान पर जो भी टूर्नामेंट होते हैं, जब जब मौका रहता है तो हमने इस टूर्नामेंट को कवर किया है और वाकई में एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है। और दोस्तों, ये क्रिकेट की नगरी अब उमेदमान संघांविषयी जर म्हणायचं गेलं मित्रांनो तर हे दोन्ही संघ आपल्या वसई विभाग जो आहे आगरी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जो वसई विभागातील जे संघ खेळत आहेत त्या संघातील हे दोन्ही संघ आहेत। जहीर आमच्या सोबत जुड़लेला आहे आणि त्याचा एक गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। सही कहा भरतजीत, शुक्रिया। चलेंगे मैच की तरफ। एक बड़ा मुकाबला है, आप देख रहे हैं दूसरे फेरी का ये पहला मुकाबला। एक तरफ माजीबाड़ा टीम और एक तरफ नारंगी NCC। लाजवाब मुकाबला है और जिनके बाद बड़ा अनुभव हो वैसे बल्लेबाज मैदान पर प्रवीण गावर सर जी। एक लाजवाब खेल हर बार नारंगी NCC के लिए खेला है, मगर माजीवाड़ा टीम भी एक लाजवाब पैकेज की तरह इस मैदान पर है। मैन ऑफ मैच का खिताब दिया जाता हुआ चंद्रकर शेखर सर जी के, जिन्होंने एक बेहतरीन अंदाज में अपनी बल्लेबाजी और गेंदबाजी का जलवा इस मैदान पर दिखाया। दोस्तों, ये क्रिकेट का खेल है। ऑफ स्टंप के बाहर गेंद है, हिट विकेट आउट होते हुए और पहला विकेट इस मैदान पर जो कि आज बेहतरीन अंदाज में आउट होकर पहिना गावड़ा मैदान के बाहर आते हुए पहला झटका लगता हुआ टीम के उम्मीदों को उभी है NCC नारंगी टीम को। कमांड दीजिए। चाहिदी या ना चाहिदी सरने नी कम यद विच कार दे केड़ा कर गई है जादू मुंडे कीते तू काबू छड्डे ना बिल्लो किसे कम कार दे केड़ा कर गई है जादू मुंडे कीते तू काबू छड्डे ना बिल्लो किसे कम कार दे केड़ा कर गई है जादू मुंडे कीते तू काबू छड्डे ना बिल्लो। थैंक यू डीजे, लाजवाब। वाकई में दोस्तों उस बच्चे के लिए जायचं नाही थांब तू, थांब तुला देईल मी, थांब अजून थांब तू। खरोखर जबरदस्त डान्स कर, तुला तर पुढे उभे करू मी, तुला पुढे उभं यायचंय, पुढे यायचंय तुला। जबरदस्त डान्स, खरोखर हिपहॉपचा किंग आहे हा मुलगा। स्वीप करण्याचा प्रयत्न होता, नक्कीच जाईल मी तुझ्या बाजूने येणार ती। आणखी एक विकेट, आणखी एक विकेट जाईल का? मात्र नाहीये पोहोचतोय सुखरूप घरामध्ये। लेग बायचा इशारा पंचांचा। एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जात आहे। हिपहॉप किंग आहे, काय डान्स आहे या मुलाचा। नक्कीच कदाचित प्रेक्षकांचं लक्ष नसेल, आता ज्यावेळेस हे षटक संपेल पाहिलं त्यावेळेस नक्कीच या मुलाच्या दिशेने आम्ही पुन्हा येणार प्रेक्षकांना विनंती करतो, या मुलाचा डान्स पहा, जबरदस्त हिपहॉप। सही कहा भरत सर जी, वाकई में इस उम्र में इतना बेहतरीन एंजॉय करना बहुत बड़ी बात होती है और वो खेल दिखाते हुए नजर आए हैं। अब स्ट्राइक पर बल्लेबाज किशोर रहेंगे और एक रन नारंगी का टीम के खाते में जुड़ता हुआ नजर आएगा। अगली गेंद किशोर के लिए आती हुई, चेंजअप में वेरिएशन था, ऑफ स्टंप पर गेंद थी, गेंद को आउटसाइड खेलना चाहते थे, बैट और गेंद का कोई संबंध नहीं, गेंद विकेट के ऊपर के दस्तान में डॉट बॉल। ये गेंदें दौड़ लगी, 4 ओवर का मैच है, अब लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे दोस्तों, क्योंकि ये ट्रॉफी जीतना होगा। आज फाइनल डे है, मगर ये फाइनल डे किसके नाम लिखा जाएगा, करना होगा। चेंजअप पे वेरिएशन था, लाजवाब गेंदबाजी और एक बल्लेबाज गॉन होता हुआ नजर आएगा कि अंपायर का क्या निर्णय आएगा। बल्लेबाज गॉन, विकेट कीता हुआ मधुर संगीत आता हुआ। कमांड दीजिए। हॅलो, एक मिनिट दीजिए। एक आमच्या गावातील एक कौतुकास्पद अशी कामगिरी केलेली आपल्या गावातील दीपू पाटेकर यांच्या ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या लीगमध्ये हैदराबाद या टीमच्या मॅनेजरपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्याचे उमेरमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था तसेच उमेरमान गावातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि पुढील अभिनंदन आणि त्याला पुढील वाटचाली आम्ही शुभेच्छा देत आहोत। दीपू पाटेकर, कमॉन। हा गोलंदाज नक्कीच टीम कॅप्टनने कुठे लपून ठेवला होता
किशोर म्हात्रे हा गोलंदाज कुठे लपून ठेवला होता, कुठल्या पेटीतून काढला या गोलंदाजाला तुम्ही? दर्शनीय कामगिरी, 2 विकेट आतापर्यंत. धावा झालेल्या आहेत त्या मला वाटतं एकच धावा अकाउंटवर आहे नारंगीच्या आणि 2 विकेट आतापर्यंत नारंगी टीमच्या. सही कहा भरत सर जी, वहां पर गेंदबाजी की जादू फेरती हुई उंगलियों से और गेंदबाज ने उस मैदान पर बल्लेबाजों को बांध के रखा, कोई मौका नहीं दिया है. दर्शन गेंदबाजी पर है, क्या गेंदबाजी होती हुई. और संतोष बंदूक गेंद बल्लेबाजी पर अब जाते हुए एक बल्लेबाजों को साझेदारी. काय झालं? चला 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 प्लीज काय करा, डान्स देखील आपल्याला पाहायचा आहे. षटक होऊ द्या, डान्स देखील पाहायचा आहे. या मुलाचा हिपहॉप जबरदस्त हिपहॉप आहे, क्लास आहे. हिपहॉप मध्ये किंग आहे हा मुलगा. आव करे जे संघ खेळून जाईल, ज्या ज्याला भूक लागली असेल, पोटन कावळं ओढत असतील, ज्या ज्याचं बर्थडे सेलिब्रेशन ओढ झालं असेल, त्या सगळ्याला विनंती करतो की लवकरात लवकर जेवून घ्यावे. जेवणाचा मांडव अजूनही भरलेला आहे, पण जे कोण बाकी असतील त्यांनी जेवायला या, कसली कमतरता पडणार नाही, लवकरच जेवून घ्या. शुक्रिया सर जी. क्या मैच हो रहा है, पहला ओवर चलता हुआ. अगली गेंद चेंज पेस वेरिएशन थी, लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. बल्लेबाजों को बांध के रखा है एनसीसी नारंगी के बल्लेबाजों को खुलने का मौका नहीं दिया. 5 गेंदे 2 विकेट 1 रन बनी है. दर्शन की गेंदबाजी इस मैदान पर एक लाजवाब, अपनी उंगली की जादू फेरते हुए विकेट पर. यह उमेन मान का मैदान है, लाजवाब बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. शॉर्ट गेंद थी, ऑफ स्टंप पर गए, गेंद को खेल दिया, ऑन साइड पर गेंद जा रही है डीप स्क्वायर पर. खिलाड़ी जब तक गेंद को फील करेंगे दूसरे रन की मांग है. रन आउट का मौका, मगर थ्रो उतना खास नहीं है. लेजी थ्रो आता हुआ और 2 रन के साथ स्कोर नंबर 3 रन बने हैं. 1 ओवर की समाप्ति. कमांड दीजिए. चला आपण या अमितच्या मुलाचा डान्स पाहा, हिपहॉप किंग. एकदा या मुलासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. पहा या मुलाचा डान्स पहा, यासाठी खास प्रेक्षकांसाठी या मुलाला मी पुढे आणले. डिबेन लाईन कॅमेरामॅन. याद विचकार दे केड़ा कर गई है जादू, मुंडे कीते तू काबू, छड्डे ना बिल्लो किसे कम कार दे. केड़ा कर गई है जादू, मुंडे कीते तू काबू, छड्डे ना बिल्लो किसे कम कार दे. केड़ा कर गई है जादू, मुंडे कीते तू काबू, छड्डे ना बिल्लो किसे कम कार दे. केड़ा कर गई है जादू, मुंडे कीते तू काबू, छड्डे ना बिल्लो किसे कम कार दे. थँक्यू. अप्रतिम डान्स मित्रांनो. करू काय हिपहॉप आहे मुलाचा. एकदा टाळ्या वाजवा या मुलासाठी जोरदार. जबरदस्त आणि जबरदस्त. क्या दोस्तों, वाकई में देखिए क्या बेहतरीन जलवा दिखाया. ये थोड़ा उमेदमान अच्छी गेंद. टीमचे मास्टर्स खेळाडू अमितचा मुलगा आहे. ते डायरेक्ट हिट आणि या हिटनं काम केलं पीठ. यावेळेस सगळ्यात मोठी विकेट, प्राइसलेस विकेट, मिस्टर संतोष बंधू परतीच्या मार्गी. गोन. यूपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची, बिहार वाल्यांची ना बंगाल वाल्यांची, यूपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची, बिहार वाल्यांची ना बंगाल वाल्यांची ही राजधानी मराठमोळ्यांची. क्या बेहतरीन थ्रो आता हुआ. बल्लेबाज ने कॉलिंग जरूर दी थी, मगर वहां पर संतोष बंधु थोड़े से कमी पड़ते हुए अपने रनअप में, और बल्लेबाज सीधा मैदान के बाहर. तीसरा झटका लगता हुआ एनसीसी नारंगी की उम्मीदों को. मगर आप बेहतरीन बल्लेबाज मैदान पर योगेश गए हैं बल्लेबाजी करने के लिए. अब मगर गेंदबाजी का जलवा इस मैदान पर लाजवाब होता हुआ माझी बड़ा टीम के द्वारा. ये क्रिकेट का महासंग्राम है. ये आप देख रहे हैं आगरी समाज, अब 40, ये तमाम 50, अब तमाम खिलाड़ियों ने अपने खेल का जलवा दिखाया है भरत सर जी. मगर आज अपने खेल का जलवा और एक लाजवाब होता हुआ नजर आ रहा है. अगली गेंद योगेश गरज के लिए आती हुई, आउट साइड खेलने के स्विंग एंड मिस. गेंद विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल. लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. ये उमेन मान का मैदान है. तमाम स्ट्रेन आप देख रहे हैं, तमाम डगआउट में तमाम दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए. दोस्तों, ये क्रिकेट की नगरी है, ये उमेन मान का नगरी है. और दोस्तों, इस मैदान पर बड़े बड़े टूर्नामेंट हमने देखे हैं.
ड्राइव किया उस साइड पर गेंद को खेल दिया, इसको लेग पर डीप पर खिलाड़ी मौजूद है, जब तक गेंद को कलेक्ट करेंगे दूसरे रंग की मांग है, थ्रो खराब है, 2 रन पूरे होते हुए नजर आएंगे। अब रन संख्या में बढ़ोतरी होती हुई, दाव संख्या लाखानी, दाव संख्या दोन होती थी 5, 3 गड़ी बाद आपण बात है एनसीसी नारंगी 11 या संघाची बिग फाइट बिग लढत आपण पाहतोय। दुसऱ्या फेरीतला हा पहिला फेरी आपण पाहतोय। एक सुंदर असं आयोजन निवेदन उमेद माना अगदी समाजाच्या वतीने आणि नक्कीच एक उमदा आयोजन आपण पाहतोय। बिग फाइट बिग लढत आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो। दुसरा षटक चालू असताना धाव संख्या 5, 3 गड़ी बाद नारंगी या संघाची। क्या मुकाबले चलते हुए दोस्तों, ये क्रिकेट का खेल है। दोपहर का क्षेत्र आप देख रहे हैं, लंच शुरू है, लंच का भी लुत्फ उठाए, उसके बाद ये तमाम क्रिकेट प्रेमियों का खेल देखने के लिए इस मैदान पर जुड़े रहे। शॉट गेंद थी, ऑफ स्टंप पर जाकर खेलना चाहते थे, बैट और गेंद का कोई संबंध नहीं, फिर से गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। जितनी गेंदे डॉट आएगी उतना पेशर बनेगा, पेशर में जो बिगड़ता है तो कोई नहीं करता है, मगर दोस्तों इस मैदान पर लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे नारंगी टीम को। माजीवाड़ा बना इस मैदान पर नारंगी के बीच मुकाबला आप देख रहे हैं। ऑन साइड खेलने गए थे, बैट का एज लगा के ना, शॉट फाइन लेग पर जाती हुई। मानव पाटील असाल तर लवकर या। मानव, क्या गेंदबाजी हुई है, 2 ओवर का खेल अभी भी इस मैदान पर चलता हुआ, आखिरी गेंद आना बाकी। बात की जाए तो 6 रन 3 विकेट के नुकसान पर, इसके बाद 2 ओवर का खेल, मुझे 13 गेंदें आपके पास है। अब इस मैदान पर गेंद को हवाई सफर में भेजना होगा, 50 से 55 रन जोड़ने होंगे, क्योंकि इस मैदान पर हवाई नगरी चलती रहती है। शॉट गेंदे ऑफ स्टंप पर के गेंद को खेला, शॉट फाइन लेग पर, खिलाड़ी है वहां पर, एक ही रन मिलेगा। लाजवाब फील्डिंग माजीवाड़ा के खिलाड़ी के द्वारा, लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है। थोड़ा सा गेंद लगी है। चलिए ओवर नंबर 2 का खेल समाप्त, रन संख्या है 7, 3 विकेट के नुकसान पर। लेते एक छोटा सा ब्रेक, यू आए कमांड दीजिए। ए देवानंद दादा, स्प्रे पाठवू का स्प्रे? थँक यू डीजे, धन्यवाद। 2 षटकांचा खेळ पूर्ण होत आहे। नारंगी या संघाची आपण धाव संख्या पाहतो तर 3 गडी बाद 6 धावा, आणि नक्कीच येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बाकी, किती धावा उभारल्या जातील, किती धावांचा आवाहन माजीवाडा या संघाला दिलं जाईल ते नक्कीच आपण पाहणार आहोत। मैदानात पंचासाठी पण पाणी घेऊन जा। क्या मुकाबला चल रहा है, थोड़ा सा ड्रिंक्स मैदान पर है, पानी मैदान के अंदर गया। कीपर ने गेंद जरूर कलेक्ट की है, मगर रनआउट का मौका भी गवाया। डायरेक्ट हिट, यहाँ पर योगेश ने भी गलती की है, चुकीला माफी नहीं, कमांड दीजिए। थैंक यू डीजे। न्यू बैटर मैदान पर परशुराम अफवाह गंभीर मैदान पर जा रहे। अब अपनी टीम की सवार नहीं होगी और 2 से इस मैदान पर लड़ना होगा। बिग फाइट बिग लड़त आप देख रहे हैं। सही कहा सर जी, वाकई में इस गंभीर को खड़ा होना होगा और अपनी टीम के लिए एक अच्छी रंग संख्या उभारनी होगी। लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है। अगली गेंद आउटसाइड खेलने के ऑफ स्टंप के बाहर है, वाइट का इशारा अंपायर द्वारा आता हुआ। बिग फाइट बिग लड़त, तीसरा षटक चालू असताना आपण पाहतोय। लाजवाब क्रिकेट की मेजबानी है, मगर आप रंग संख्या को बढ़ाना होगा। गेंदबाजों पर हमले चढ़ाने होंगे, मगर गंभीर कर पाएंगे, गेंदबाज करने देंगे, ये आने वाला समय तय करेगा, मगर करना होगा नारंगी टीम के बल्लेबाजों को। 4 विकेट गंवाई है टीम ने। ऑफ स्टंप पर गेंद थी, लेग स्टंप के ऊपर से गेंद विकेट के ऊपर से मंडलाती हुई नजर आई। क्या गेंदबाजी होती हुई नजर आ रही है।
अब बल्लेबाजों को खुलना होगा, मगर नारंगी को कभी भी ऐसी बल्लेबाजी करते हुए हमने देखा नहीं है, मगर आज लड़ना होगा क्योंकि ये उम्रमान की नगरी में आप बल्लेबाजी कर रहे हैं। मैदान बदल जाते हैं, फिर ऑफ स्टंप के बाहर गेंद, वाइड का इशारा आता हुआ, खराब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ। एक गेंद अच्छी तो एक गेंद खराब, यहाँ पर ये मुकाबले चल रहे हैं। लाजवाब क्रिकेट, तीसरा छटक चालू असताना बाद है, तीसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज। फुल टॉस चेंडू होता, क्लीन बॉल, अजून एक गडी बाद तंबूच्या असलेला गंभीर गॉन। कमान डीजे बेहतरीन गेंद थी मगर उसको कन्वर्ट नहीं कर पाया, गेंद सीधी विकेट पर मंडलाती हुई और एक झटका लगता हुआ एनसीसी टीम के उम्मीदों को। पांचवा झटका यहां पर गंभीर के रूप में, मगर अब रमेश मांगेला न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए नजर आएंगे। एक लाजवाब क्रिकेटर है और जिन्होंने अपनी टीम के लिए अच्छी बल्लेबाजी, गेंदबाजी, ऑलराउंडर खिलाड़ी बन के उभरे हैं, मगर आज इस मैदान पर करना होगा। कहते हैं ना, हर साल नया होता है मगर मैदान भी बदल जाते हैं, मगर अपने खेल का जलवा इस मैदान पर दिखाना होगा, लड़ना होगा। रमेश मांगेला न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए हैं। लाजवाब क्रिकेट की बेजवानी है और दोस्तों ये नगरी में हवा चलती है तो यहाँ पर एक से एक रन भी हमने देखे हैं, 100 रन देखे हैं, क्या मुकाबले देखे हैं। और दोस्तों एक गांव एक फॉर्मेट के मुकाबले भी एक लाजवाब अंदाज में इस मैदान पर होते हैं, मगर आज आगरी समाज के अब अफवाड़ी के तमाम ये सितारों ने अपने खेल का जलवा बिखरने आए हैं, मगर आज बिखरना होगा। इरादे आप लेकर आए, इलाका किसका भी हो, धमाका हमारा होना चाहिए। और किसी ने सही कहा है ना, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए। रमेश अगली गेंद खेल तैयार, चौथी गेंद लेकर तैयार गेंदबाज। फुल टॉस, गेंद को मोड़ दिया है, गेंद जाएगी मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। माजा तमाम यागरी के तमाम खिलाड़ी है, सितारे हैं। एक तरफ आप देख रहे हैं नारंगी टीम है तो एक तरफ माजीवाड़ा टीम है। फील्डिंग की सजावट हो रही है, चर्चा मैदान पर हो रही है, मगर कहते हैं ना हर वक्त पर चीज़ तय होनी चाहिए, वरना वक्त तय करेगा कि आप क्या क्या करना है। सुबह की चाय बड़ों की राय समय समय पे होनी चाहिए, मगर दोस्तों वो समय के बिना आपको कुछ नहीं मिलेगा। हर चीज़ समय पे तय होनी चाहिए, तो समय पे हर चीज़ मिलती है। लड़ना होगा। फुल टॉस गेंद थी, रमेश ने उस गेंद को परखा था और गेंद को खेल दिया था मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। 6 रनों के लिए फरार होते हुए आते साथ गेंद पर हमला किया है गेंदबाजों पर, और ये करना भी होगा। टीम थोड़ी सी बैकफुट पर है, इस मैदान पर फ्रंट फुट पर लाने की जरूरत है। अगली गेंद रमेश के लिए आती हुई, स्ट्रेट ड्राइव खेल दिया गेंदबाज के सर के ऊपर से। 1 बाउंस 2 बाउंस, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए फरार, मिलेंगे रन 4 तो होगा मेरा पार। कमान दीजिए थैंक यू डीजे, थैंक यू। क्या बेहतरीन बल्लेबाजी का जलवा, 2 गेंदों में 10 रन जोड़े हैं, टीम की रन संख्या को पहुंचा दिया 19 रनों पर। 7 चेंडूचा आधुनिक खेळ बाकी आहे, पाहूया किती धावा उभारल्या जातील, किती धावांचं आव्हान दिलं जाईल माजीवाडा या संघासाठी। माजीवाडा 11 टीम आहेत, आपण क्षमा करावी। आउट साइडला खेळा फटका, पाहूया मिड विकेटला चेंडू होता तो सीमा रेखा पलीकडे षटकार, 6 धावा। कमान डीजे थैंक यू डीजे। आखिरी 6 गेंदें मैदान पर है और भरत सर जी आप बल्लेबाजी में रमेश गए हैं और रमेश ने उस मैदान पर गेंद को परखा और बल्लेबाजी, क्योंकि जानते हैं कि 5 विकेट डगआउट में गए हैं, मुझे आधी टीम डगआउट में आराम फरमा रही है, मेरे टीम के लिए मुझे लड़ना है और मुझे लड़कर इस मैदान पर एक टारगेट सेट करना होगा और उस टारगेट को करीब में पहुंचते हुए अब 3 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 25 रन बने हैं, मगर आने वाली ये 6 गेंदों की कहानी क्या होगी दोस्तों, लड़ना होगा। इस मैदान पर आपको, इस मैदान पर लड़ने के लिए तो आप आए हैं ना, ये चमचमाती ट्रॉफी लड़े बिना तो आपको मिलेगी भी नहीं, क्योंकि इस मैदान पर संघर्ष करना होगा, जी जान लगानी होगी जब तक इस ट्रॉफी आपके हाथ में नहीं आएगी दोस्तों। राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाज तैयार होते हुए उमेश, तो उमेश की अगली गेंद, शॉर्ट गेंद थी, ऑफ स्टंप पर गेंद को फाइन लेग पर खेला खिलाड़ी है, क्या ड्रॉप,
ये तो लड्डू था, गिरा दिया। शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है। मगर ये क्या छूटा है कि अभी ये मैच छूटा है? ये तो आने वाला वक्त कहलाएगा दोस्तों, क्योंकि मैंने कहा ना हर चीज वक्त पर तय होनी चाहिए। ये तो लॉलीपॉप था। मगर आप रमेश स्ट्राइक पर आए हैं, स्ट्रेट रोटेट हुआ है। मगर आप रमेश के बल्ले से क्या और बड़े बड़े शॉट देखने को मिलेंगे, या गेंदबाज बैकअप करेंगे अपनी टीम के लिए? अच्छी गेंद थी, अपील है, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। गेंद सीमा रेखा बाहर, षटकार कमांडी जाए। थँक यू डीजे विक्रम आर के मोरवा का मोबाईल तुमचा राहिलाय मला वाटते। क्या बेहतरीन बल्लेबाजी। अभी भी 3 गेंदों का खेल मैदान पर, 4 गेंदों का खेल मैदान पर, 3 गेंदों का खेल आना बाकी है। उमेश की अगली गेंद और एक भी गिराता हुआ, मगर खिलाड़ी है, फिर से खिलाड़ी बन जाएंगे दर्शक, दर्शक बन गए दीवाने। रमेश जी द फायर, कमांड दीजिए। थैंक यू डीजे रमेश। क्या बेहतरीन बल्लेबाजी का जलवा करते हुए 4 गेंदें हुई हैं। आप उमेश महंगे साबित हो रहे हैं। मैंने कहा ना, ये बल्लेबाज ने अपनी टीम को हर बार संवारा है, और आज इस मैदान पर रमेश के बल्ले से 4 बीगी डालते हुए नजर आए और एक लाजवाब चौका हमने देखा है। मगर आने वाली ये 2 गेंदें क्या होगी, बल्लेबाज या फिर गेंदबाज? एक खलनायक तो एक नायक, कौन बनेगा इस मैदान पर? करना होगा, लड़ना होगा दोस्तों। 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे। पुढचा चेंडू उमेश यांचा, राईट आर्म राउंड विकेट मारा होतोय। बिग फाइट, बिग लढत आपण पाहतोय। अगली गेंद फोटासी, गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया छक्का। कमान दीजिए। और हैट्रिक षटकार आपण पाहतोय। क्या बल्लेबाजी, थँक यू डीजे। 3 बॅक टू बॅक षटकार रमेशच्या बॅटने आपण पाहतोय। येणारा शेवटचा चेंडू या षटकात येईल। धावसंख्येला आकारणी, धावसंख्या 44, 44। शेवटचा चेंडू या षटकातील या विनिंग मधला आपण पाहतोय। चेंजअप गेंद थी, बैट का हेड लगा, गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल हो रही है। गेंद जा रही है फाइन लेग पर। खिलाड़ी जब तक गेंद को फील करेंगे 2 रन पूरे हो जाएंगे। आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 46, 47 धावांचं आव्हान। हॅलो, उमेदवार अग्रिम मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेच्या ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला मदत केली त्या व्यक्तींचं चला दोन्ही टीम लवकर या टॉस करण्यासाठी विनंती करतोय। जम्पॉट राई, ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला मदत केली त्या सर्वांचा आम्हाला आभार मानणं हे आमचं कर्तव्य आहे। आणि ओळा, भरत पाटील तुम्हाला थोडंसं थांबवतोय। जम्पॉट राई आणि ओळा दोन्ही टीम कॅप्टन लगेच 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 यायचं नाणेफेक करण्यासाठी। यस मानव पाटील आपण देखील या, जाऊया पण भरत पाटीलच्या दिशेनं। डॉक्टर सोनल शिंदे से बालचंद्र गणपत घरत, मनोज बालचंद्र घरत, हरेश्वर हिराजी घरत, देवेंद्र गजानन घरत, सुहास बालकृष्ण पाटील, वसंतदादा गोरड, देवानंद पांडुरंग पाटील, राज इंटरप्राइजेस, मणिराम विश्वकर्मा, SS इंटरप्राइजेस, श्री विवेक कृष्णा पाटील, श्री नरेश कृष्णा पाटील, ॲडव्होकेट भरत कृष्णा पाटील, लॅबिनो जॉर्ज डिसोजा, केसरीनाथ आत्माराम पाटील, प्रवीण दत्तात्रय पाटील, हरिचंद्र मुकुंद पाटील, निवृत्ती रामचंद्र घरत, प्रल्हाद जगन्नाथ पाटील, MP फिटनेस सेंटरचे मालक चिराग पाटील, आशीर्वाद डेव्हलपर्स, दिनेश काशीनाथ पाटील, किरण मोळेश्वर पाटील, जयप्रकाश मनोहर पाटील, भरत रामभाऊ पाटील, पूर्वेश गजानन घरत, हरेश पाटील, बहुजन विकास आघाडी, सचिन हरेश्वर घरत, ड्रीम अरेना, ड्रीम सेट, समीर सर, आदिश नंदकुमार, कल्याण शेट्टी, राकेश डिसोजा, सुशांत लक्ष्मण किनी, किनी लाईफ पेन्स, हेमचंद्र मनोहर किनी, मनोहर बालकृष्ण किनी, वसई प्रगती कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, संचालक मंडळ कर्मचारी वर्ग, श्री लंकेश्वर जाधव किनी, ड्रीम अरेना, ड्रीम सेट, मलेश वर्तक उमेला, रोडसाठी बॅटरीची व्यवस्था करून दिली। YD पाटील तर्फे प्रदीप पाटील, सुधीर पाटील, कैलास पाटील, जितेंद्र पाटील, चिकन साई ग्रुप, प्रिशा बुलेश घरत, कुमार गौरांग जगदीश घरत, कैलासवासी मीनाक्षी मनोहर पाटील स्मरणार्थ श्री धनंजय मनोहर पाटील यांच्याकडून गुलाब पुष्पहार आम्हाला मिळाले 2 दिवस। टी-शर्टसाठी श्री महेश गोविंदा घरत, ओमकार टूर अँड ट्रॅव्हल्स मॅन ऑफ द मॅचसाठी कॅप, साधा पाणी प्रवीण गजानन घरत, संतोष कणोजिया, अमोल डेकोरेटर्सचे प्रॉपर्टी संजय विजय पाटील, फ्रेंडशिप मंडप डेकोरेटर्सचे हेमंत घरत, उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट श्री कैलासवासी हेमंत हरिचंद्र पाटील तर्फे मनोज पाटील,
हॅलो जितेंद्र जेपी यशवंत पाटील, वैष्णवी सिस्टम सर्व्हिसेस श्री विनय पाटील, श्री नवीन जेपी कुठे आहे मित्रा? जेपी ये ना. सिटी केबल इंटरनेट श्री नरेश कृष्ण उमरबान पाटील, संघाचा कर्णधार जेपी. वायपासरी राउटर कुमार जेपी सदानंद कुठे पाटील, असतील तर लगेच ये. हरेश बालकृष्ण पाटील, अमित कृष्णचंद जयस्वाल, राजू जेपी. जगन्नाथ पाटील, जवन स्वयंपाकी, संदेश रामभाऊ पाटील, नागेश मदन पाटील, किरण मोरेश्वर पाटील, विलास काशीनाथ गरज, प्रवीण पंढरीनाथ गरज, ग्रामसेवा मंडळ उमलमान, जरीमरी सेवा ट्रस्ट उमलमान, आई मेडिकल, विशाल डान्स ग्रुप, अंजा पाटील, हितेश पाटील, मोहन घरात, गणेश म्हात्रे, जेपी मित्र कुठे आहे? मास्टर संस्थेच्या सदस्यांचे सर्व सौभाग्य ज्या जेवणासाठी आम्हाला मदत केली. उमलमान मास्टरचा कर्णधार जेपी जयप्रकाश पाटील. सामाजिक तर्फे इकडे. आपला सर्वांचा हार्दिक हार्दिक आभार आणि धन्यवाद. टॉस उडासाठी आहे जेपी मित्र. तसेच उमेदमान गावात चला, आमच्या गावचा कर्णधार आहे. दीपक कर्णधाराला पण पाटेकर. टाइम नसते कारण त्याला पण हे माहिती आहे ना. ISPL चला इंडियन दोन्ही स्टेट संघात प्रीमियर लीग कोण या बोलते? बोला लीगमध्ये बोल चला बोलता. बॅट बॉल कोण बोलते? बॅट 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 मला वाटतं बॅट आले. चला जेपी जबरदस्त. थांब इकडे थांब मित्र जेपी. भाऊ तुम्ही बॅट आले, तुम्ही टॉस जिंकला, तुम्हाला काय घ्यायचं वाटते? बॉलिंग करायची वाटते का बॅटशी मारामारी करायची वाटते? बॉलिंग करून थांबवायला लागेल यांना. बॉलिंग करून थांबवायला लागेल. तुम्हाला माहिती आहे तुम्ही याच्या अगोदरचा उमेदवारांच्या जोडीचा सामना बघितला मुचे संघाचा. कसा वाटला तुम्हाला? तो नक्कीच बरा वाटला. पण तुम्ही याला किती धावापर्यंत थांबायचा प्रयत्न कराल? 40-45 पर्यंत. 40-45 पर्यंत तुम्ही धावायचा प्रयत्न करणार, थांबायचा प्रयत्न करणार. येमू तुला पण खूप खूप शुभेच्छा असतील. पण तुला मी सांगतो आता 40-45 धावा करणार, तुम्हाला थांबवणार म्हणजे तुझे काय इच्छा आहे? तुझं काय टार्गेट सेट केले तुम्ही? कमीत कमी 60 ते 65 धाव मारू. 40-45 म्हणजे 15 ते 20 धावाचा फरक नक्कीच आला पाहिजे. प्रत्येक कॅप्टनचा कॉन्फिडन्स आहे. चला तुम्हाला दोघांना पण या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. चला धन्यवाद. तुम्ही सांगाल तुमची पोचपावती आम्हाला नक्कीच भेटली. मस्त आयोजन जेपी मित्र. जेपी आपली मॅच हरले पण खेळामध्ये हार जीत तर असतेच जेपी. खरोखर चांगलं उत्कृष्ट आयोजन आपल्याला जे प्रेक्षक वर्ग सांगतो, आपले जे पाहुणे मंडळी आहेत, खेळाडू आलेत, आपल्या 23 गावातले लोक आलेत, ते सांगतात आयोजन व्यवस्थित आहे, नीट काय आणि असायलाच पाहिजे. जेपी तू कर्णधार म्हणून तुला काय वाटतंय? नाही, सर्वप्रथम आपले जे खेळाडू आहेत आणि आपला प्रेक्षक वर्ग आहे, आपला प्रेक्षक वर्ग मायबाप गाववाले सर्व थोडे नाराज झाले असतील की आपला संघ जो होम पिचवरती पहिल्या राऊंडवरती गारद झाला. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण हारतो, हार जीत आहेच, पण थोडंसं कुठेतरी कमी पडली गोलंदाजी आमची, त्याच्यामुळे आम्ही जरा मागे गेलो. नक्कीच जेपी मित्रा. चला धन्यवाद जेपी. येमू खूप खूप शुभेच्छा. हॅलो. तसेच विशेष गुण प्रावीण्य मधलं ज्या व्यक्तीने प्रावीण्यामध्ये चांगले गुण मिळालेत किंवा उच्च शिक्षित झाले त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय. उमेदवार आगरी मास्टर किंवा सामाजिक स्तंभ सो मंजिता मनोज पाटील आपण सुद्धा यायचं आहे. सो मंजिता मनोज पाटील यांनी ग्रामीण विकास या विषयात मास्टर ऑफ सायन्समध्ये पदवी प्राप्त केलेली आहे. मॅथ्स या विषयात मास्टर्स ऑफ सायन्समध्ये मॅथ्स या विषयात पदवी संपन्न केली. त्यांचा मी सन्मान सत्कार केला जातोय. मी दिनेश पाटील मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतोय की आपण सन्मान सत्कार करावा. सो मंजिता मनोज पाटील मॅथ्स या विषयात मास्टर ऑफ सायन्स ही डिग्री त्याने प्राप्त केलेली आहे. त्यांचा आम्ही सन्मान करतोय सन्मान चिन्ह देऊन. सो मंजिता मनोज पाटील आमचे संस्थेचे माजी कर्णधार श्री मनोज हरीश पाटील यांचे सौभाग्य होते आहेत त्यांचा सन्मान करतात आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दिनेश पाटील साहेब. अभिनंदन आणि खरोखरच पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे मित्रांनो? खरोखरच एकदम गंभीर परिस्थिती नारंगी टीमची होती. जवळपास 15 चेंडूमध्ये 9 धावा ह्या उमेदमान टीमच्या होत्या धावफलकावर. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं, माफ करा, नारंगी टीमची धावसंख्या होती. यावेळेसचा पहिला चेंडू मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅच त्या ठिकाणी होतो ड्रॉप. तर नारंगी टीमची आपण स्थिती पाहिली तर 15 चेंडू 9 धावा. त्यानंतर मात्र शेवटचे 9 चेंडू आणि शेवटच्या 9 चेंडूवर तब्बल मला वाटते 31 धावा कुठल्या. आमच्या तोपर्यंत राजाळू गावचे समाजसेवक नंदकुमार पाटील त्यांचा आम्ही सन्मान सत्कार करतोय. हा शिवसेना विभाग प्रमुख आहेत राजावली गावचे नंदकुमार पाटील यांचा सन्मान करतात. निष्ठावंत आहेत शिवसेना उद्धव गटांचे. भरपूर आशा होत्या सुरुवातीला ज्याप्रमाणे जो परफॉर्मन्स मालजीपाडा टीमने दाखवला होता. अनेक जे चाहते आहेत मालजीपाड्याचे जे लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत
त्यांची देखील मनं जिंकली होती. त्यानंतर मात्र शेवटच्या त्या काही 9 चेंडूमध्ये मात्र सामन्याचं चित्र बदललं गेलं. त्याचप्रमाणे त्याच प्रकारची तोडफोड खेळी करावी लागेल मालजीपाडा संघाच्या या फलंदाजांना. कारण रमेश मांगेला अनेक खेळाडू त्या ठिकाणी पराभूत झाले होते. बंधू, त्यानंतर म्हणायचं गेलं तर जवळपास योगेश घरात, गंभीर, मात्र अफलातून इनिंग साकारली गेली. 47 धावा म्हणजे आपण एक मानव अंदाज वर्तवला तर जवळपास जवळजवळ 11च्या सरासरीने खेळावं लागेल. 11हून अधिक 11च्या आसपास खेळावं लागेल. चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू हाताळला जातोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक प्रवीण गावड यांचं संपलं गेलं. फलकावर धावा लागल्यात मालजीपाडा या टीमच्या त्या 5. हॅलो, माईक पाहिजे. एक मिनिट. ज्या व्यक्तीने विशेष गुण प्रावीण्य पटकावले त्या व्यक्तीचा मी सन्मान करतो. तरी जिथे कुठे या व्यक्ती असतील तर लगेच यायचं आहे. कुमारी अदिती रागेश घरत, स्नेही कदम, सताक्षी दीपेश पाटील, स्वयंतक पंकज पाटील, हर्ष जयप्रकाश पाटील, रुचिता लंकेश्वरकिनी, लतिका पंकज पाटील यांना विनंती असेल कुठे असेल तर लगेच यायचं आहे, आपला सन्मान करायचा आहे. वुमेनमॅनच्या या नक्कीच वेगवेगळ्या उपक्रमासाठी मी आगरी वुमेनमॅन मास्टर्स टीमला खरोखरच त्यांचं कौतुक करतो. कारण ज्यावेळेस या वुमेनमॅन मास्टरची सुरुवात झाली त्यावेळेस हा वुमेनमॅनचा मास्टरचा संघ शैक्षणिकच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक वस्तू अनेक मुलांना वाटप केल्या गेल्या. दुसरं वर्ष आपण पाहिलं तर नक्कीच ज्या आपल्या गावातील श्रीमती आहेत, धावसंख्या झाली आहे ती 5. ज्या या वुमेनमॅन गावातील श्रीमती आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला गेला. ज्या महिला स्वतःच्या पायावर उभा राहिलेल्या आहेत व्यवसायामध्ये, भले तो कुठलाही व्यवसाय असू दे, मच्छीमारीचा व्यवसाय असू दे, भाजी विकण्याचा व्यवसाय असू दे, अशा व्यवसायामध्ये ज्यांनी आपलं प्रावीण्य कमावलेलं आहे अशा व्यक्तींचा महिलांचा देखील या ठिकाणी सन्मान केला गेला. तिसरं वर्ष आपण पाहिलं तर जवळपास शैक्षणिक, त्यानंतर आपण पाहिलं महिलांचा सन्मान. तिसऱ्या वर्ष आपण पाहिलं तर नक्कीच आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक चांगली ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध केली गेली. यस, स्प्रे हवा आहे. फर्स्ट एज बॉक्स जाऊ द्या प्लीज, फर्स्ट एज बॉक्स जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. तर आपण तिसरं वर्ष आरोग्याच्या दिशेने आपण पाहिलं तर ॲम्ब्युलन्स एक उभी केली गेली वुमेनमॅन आगरी मास्टर्सच्या वतीनं. आणि आज आपण पाहतोय तर मला वाटतं डॉक्टर बेड आहेत या ठिकाणी, स्ट्रेचर आहे, बेड आहेत, व्हीलचेअर आहेत, वॉकर आहेत. या सगळ्या वस्तू नक्कीच या ठिकाणी या वर्षी आपण पाहतोय. तर खरोखरच जे दाते आहेत, जे डोनेटर आहेत, जे वुमेनमॅन आगरी मास्टर्सला डोनेशन देत आहेत. कारण दिनेश पाटील आपण अनेक स्पर्धा पाहतोय, डोनेशन मागायचं, डोनेशन जमा करायचं, स्पर्धा झाली की त्याच पैशाने फिरायला जायचं. नक्की. मात्र या वुमेनमॅन आगरी मास्टर्सच्या वतीनं मी नक्कीच जे प्रेक्षक लाईव्ह आहेत आणि कदाचित त्याच्यामध्ये आपले डोनेटर देखील लाईव्ह ही स्पर्धा पाहत असतील, बरोबर, त्यांना देखील मी सांगतोय की सांगू इच्छितो का माझ्याजवळ करोड रुपयेचं डोनेशन आहे, करोड रुपयेचं. कारण माझ्याजवळ जे सर्टिफिकेट आहे ना, टोलवे, ATG, CRS, नीती आयोग, परंतु मी घेऊ शकत नाही. कारण कसं बघा मार्केटमध्ये रेट चालू आहे 60-40. जर करोड रुपये दिले तर 40 लाख त्यांना द्यायचं आहे. पण ते 40 लाख देताना मला संस्थेचं काय काम चालू आहे ते मला दाखवायचं आहे, मला दाखवायला लागेल. म्हणून मी ते करोड रुपये, जवळ 2 माणसं माझ्याजवळ आहेत, ते करोड रुपये संस्थेला माझे द्यायला तयार आहे, पण मी ते घेत नाही. हीच तर खासियत आहे ना. पहा, त्यासाठी मी म्हटलं की हा जो तुम्ही जो पैसा देता या वुमेनमॅन आगरी संस्थेला, हा संपूर्ण पैसा नक्कीच मित्रांनो चांगल्या कामासाठी त्या पैशाचा वापर केला जातो. लक्षात ठेवा, सामाजिक कार्य, मग ते शैक्षणिक असू द्या, महिलांचा गुणगौरव असू द्या किंवा आरोग्य असू द्या, या सगळ्या गोष्टी या वुमेनमॅन आगरीच्या वतीनं, या डोनेशनच्या वतीनं केले जातात. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. यावेळेस ऑन साईडला फटका फसतोय, चेंडू हवेत आहे. इथे पहा गोलंदाज स्वतः चेंडू आणण्यासाठी जातो त्या ठिकाणी. धावसंख्या 7. म्हणजे ज्याप्रमाणे आगरी कोळी समाज सामाजिक संस्था जे उपक्रम राबवत आहेत प्रत्येक वर्षी, त्याप्रमाणे वुमेनमॅन आगरी संस्था देखील ते उपक्रम राबवत आहेत. लक्षात ठेवा. फक्त मी नेहमी म्हणतो, ज्या ज्या ठिकाणी मी समालोचन करण्यासाठी जातो त्या त्या ठिकाणी मी नेहमी म्हणतोय की फक्त क्रिकेट आणि क्रिकेट हेच खेळलं जात नाही आहे संस्थेच्या माध्यमातून. तर संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य देखील केली जात आहेत. चांगला फटका आहे, जबरदस्त फटका, ताकदीनुसार टायमिंगच्या सोबत चेंडू फरार. 6 धावांसाठी षटकार.
ज्याप्रमाणे रमेश मांगेला यानं जी बॅटिंग केली त्याचप्रमाणे एखाद्या खेळाडूला उभं राहून बॅटिंग करावी लागेल. अँकर रोल अदा केला मिस्टर रमेश मांगेला यानं. थँक्यू. धाव संख्या 13, 47 धावा करायच्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरा सुरू आहे. संघर्ष जारी आहे. यावेळेस पुन्हा एकदा अप ट्रॅकर होता. आडव्या बॅटनं चेंडूला मात्र ऑन साईडला खेळलं जात आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. जबरदस्त या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. जिंकायचं आहे, मनामध्ये जिद्द आहे आणि कुठेतरी ती जिंकण्याची आशा जी होती ही 15 चेंडूपर्यंत जवळजवळ मित्र म्हणेल की जबरदस्त आनंदाचं वातावरण होतं. त्यानंतर रमेश मांगेला आणि रमेश मांगेला काय ती बॅटिंग. जवळपास मला वाटते 9 चेंडू आणि 36 धावा आपण रमेश मांगेला यांच्या बॅटमधून पाहिल्या. यस यावेळेस चांगला चेंडू पडतोय. बीट झाला बॅटर. प्रसन्न आहे, एक महत्वपूर्ण बॅटर. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त इनिंग साकारली होती. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या खेळाडूने घेतला होता आणि यावेळेस देखील सध्याच्या घडीला मालजीपाडा संघाला नितांत गरज प्रसन्न यांच्या एका बेस्ट इनिंगची. नाहीये हा देखील चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. गंभीर मात्र अप्रतिमरित्या गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 15. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 32. थांब डीजे वाजू नको. थांब डीजे थांब जरा. आव करे गाव करे. जे संघ खेळून जायला असतील, ज्या संघाला अजून भूक लागली नसेल, ज्या संघाचं बर्थडे सेलिब्रेशन जायला असेल, गाववाल्यांचं बसून बिसून जायला असेल, ज्यानं जेवाची इच्छा जायली असेल, त्यांना सगळ्यांना विनंती करतो की लगेच जेवून घ्या बाबा. जेवणाची सोय अजून चालू आहे. दवंडी आले आहे आणि ही दवंडी ज्यांच्या कानापर्यंत पोहोचले त्यांना विनंती करतोय की प्लीज चला जा जेवणाच्या मंडपात जा. जेवणाचा आस्वाद घ्या. जेवण खरोखरच स्वादिष्ट आहे. 15 धावा. षटक क्रमांक आपण पाहतो 2 पूर्ण झालेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज मिस्टर कॅप्टन योगेश घरत या ठिकाणी येत आहेत. बॅटची एज चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून येतोय. प्रोडक्शनला त्या ठिकाणी फिल्डर आहे, विलास आहे त्या ठिकाणी. फ्लाइंग स्लिप रिझर्व मध्ये एकदा मिळेल. आज आपण जर पाहिलं तर रजनीजी पाटील देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. दिनेश भाऊ नारंगी गावाची शान मी तर म्हणेल आणि माजी नगरसेवक वसई विरार महानगरपालिका. नक्कीच आपला आगरी बांधव जास्तीत जास्त आयला पाहिजे हीच आपली इच्छा असते भरत भाऊ. कारण समाजाच्या मॅच चालवणे त्या समाजाच्या मॅचला उपस्थिती दाखविली पाहिजे. प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचे प्रयत्न तर सुरू आहेत, मात्र नाहीये चेंडू आणि बॅटचा संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये. कदाचित यावेळेस आणखीन एक चेंडू डॉट. धाव संख्या 16. योगेश घरात छोड़ दो जेपी छोड़ दो. यस यावेळेस बाहेर आहे, भरपूर बाहेर चेंडू हाताळला गेला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एकदम नक्कीच ऍड केली जाईल. मात्र इथे एक्के दुक्के से काम चलने वाला नाहीये. तर यावेळेस नक्कीच मी तर म्हणेल एरियल रूट हवाई प्रवास करावा लागेल मालजीपाडा टीमला. इथे देखील हा देखील चेंडू येतो डॉट. प्रयत्न तर सुरू आहेत, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये. आणखीन एक चेंडू डॉट येतोय. 17 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं सुरू. 30 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 9.
का चेंडू कनेक्ट होत नाही बॅटला. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रत्येक चेंडू आक्रमक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय. कारण सध्याच्या घडीला नक्कीच जी स्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. यस पंच रिटायरमेंट घेत आहेत. ओके 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 रिटायरमेंट घेत आहेत त्या ठिकाणी. मोहन पाटील रिटायरमेंट घेत आहेत. धावा 17. डिवायडर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर किशोर म्हात्रे. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूमध्ये 2 षटकार जर आले तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी असू शकेल मालजीपाडा या टीमची. कारण जवळपास फलकावर धावा आहेत त्या 17, अजूनही 30 धावा करायचे आहेत 8 चेंडूमध्ये. इथे मात्र हा पहिला षटकार असेल का? फटका तर फसतोय, चेंडू हवेत आहे. इथे पहा कदाचित चेंडू आईसाईट झाला नाही आहे, कारण जो अंदाज बांधला होता त्या ठिकाणी गंभीर आहेत मला वाटतं त्या ठिकाणी, आणि जो अंदाज त्या ठिकाणी बांधला होता त्या अंदाजाप्रमाणे तो चेंडू हातामध्ये आला नाही आहे. राहुल जयस्वाल आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. राहुलजी जयस्वाल आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं. 28 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 7-28. साई साई ग्रुपचे अध्यक्ष विनोदजी पाटील साहेब आपण यायचं आहे व्यासपीठावरती. इनसाइड आउटचा फटका खेळला जातोय. डीपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. प्रवीण गावडकडून होत आहे त्या ठिकाणी चुकी. हा नशिबाचा चौकार मालजीपाड्याच्या बाजूने. इथून काय नक्कीच सामना फिरला जाईल का? नशिबाने तर साथ दिली आहे. या शेवटच्या चेंडूवर नशिबाने साथ दिली मालजीपाडा या टीमची. इथून सामना कलाट निघेल का? 4 धावा धावा संख्या होत आहे ती 23. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत त्या मला वाटतं जवळपास 24. 6 चेंडू 24 धावा. विकेटकडे लक्ष देऊया आपण. नारंगी संघाच्या विकेट गेल्या होत्या त्या 5 आणि मालजीपाडा संघाचा फक्त 1 मोहनच आउट झालाय, रिटायर्ड झालाय. 24-6-24 मॅच संपली नाही. तत्पूर्वी घेऊया एक डीजे ब्रेक. हॅलो हॅलो सर्व ग्रामस्थांना खुश खबर आहे. मालकाई माता प्रसन्न मालकाई मातेचा 24वा वर्धापन दिन सोहळा दिनांक 15 मार्च 2024 रोजी मंगलमय वातावरणात साजरा होणार आहे. तरी सर्वांनी तीर्थप्रसाद आणि दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. केशरीनाथ आत्माराम पाटील आणि त्यांच्या परिवारातर्फे सर्वांना आग्रहाचे आमंत्रण आहे. मालकाई मातेच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांनी यायचं आहे. दिनांक 15 मार्च 2024 रोजी आई मालकाई मातेचा उत्सव आहे. तरी सर्व ग्रामस्थांची नोंद घ्यायची आहे आणि या उत्सवामध्ये सामील व्हायचं आहे. धन्यवाद. नक्कीच तीर्थप्रसादाचा लाभ घ्या. अंतिम षटक रमेश मांगेला गोलंदाजी ट्रॅकवर 6 चेंडू 24 धावा. किशोर म्हात्रे नवीन खेळाडू रमेश मांगेला समोर आहेत माजी टीम कॅप्टन मालजीपाडा किशोर म्हात्रे. पहिला चेंडू यावेळेस ऑफ साइडला चेंडूला खेळला जात आहे. 1 धाव तर या ठिकाणी आरामात पूर्ण केली गेली. प्रवीण गावड चेंडूला फील्ड करतायत. डीप लॉंग ऑफ मधून येत आहेत त्या ठिकाणी. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावा करायच्या आहेत त्या 23. 5-23. यावेळेसचा फटका दर चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू मात्र गॅप मधून निघून जातोय. 4 धावांसाठी की 6 धावांसाठी 6 धावा. षटकार
मी म्हटलं होतं की ज्यावेळेस प्रवीण गावणकडून मिसफील्ड झाली होती, तो चौकार आला होता, नशिबाचा चौकार, आणि त्या नशिबानं साथ दिली होती मालजीपाडा या टीमची. त्यावेळेस इथून मात्र तो सामना कलाटणी घेईल का असं मी म्हटलं होतं, आणि खरोखरच जबरदस्त फटका. हा षटकार येतो. चेंडू द्या, जुना चेंडू, जुना चेंडू फेकून द्या लवकर. धावा संख्या 30, 17 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 4 चेंडू 17 धावा. एका साईडला प्रसन्न, एका साईडला किशोर मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर रमेश मांगेला. याच रमेश मांगेला ना तब्बल मला वाटते 8 की 9 चेंडू मध्ये 36 धावा. 8 चेंडू मध्ये 36 धावा. आणि इथून मात्र या मॅच मध्ये नक्कीच जीव टाकला मी म्हणेन रमेश मांगेला यानं, आणि तोच खेळाडू तुम्हाला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. 4 चेंडू 17 धावा. यावेळेस फुल टॉस, स्ट्रेट बॅटना फटका अगदी साइड स्क्रीनच्या बरोबर समोर खेळला गेला. यावेळेस देखील या चेंडूवर चौकार. 4 धावा. मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करताना मालजीपाडा संघ. या चौकारानं धावा संख्या होते 34. चेंडू आहेत शिल्लक ते 3. धावा करायच्या आहेत त्या 13. मात्र जरी 12 धावा केल्या तरी विकेटच्या बेनिफिटवर मालजीपाडा संघ जिंकू शकतोय. 3 चेंडू 13 धावा. 3-13. जबरदस्त मॅच. थोडंसं टेन्शन, थोडंसं दडपण, आणि हे टेन्शन वाढवण्याचं काम त्या ठिकाणी नक्कीच प्रसन्न यानं केलंय. रमेश मांगेला अंतिम षटक, आणि या शेवटच्या षटकावर मात्र जबरदस्त हाणामारी. 3 चेंडू 13 धावा. या 3 चेंडूंमध्ये जवळपास 2 षटकार हे मारावे लागतील मालजीपाडा संघाला बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर. तीन 13 रमेश मांगेला. यावेळेस पुन्हा एकदा फटका सरळ बॅटने केला जातो. 1 धाव रेडी. शेवटच्या चेंडूवर कोणी जिंकू द्या, नारंगी जिंकू द्या किंवा उमेदमान जिंकू द्या, माफ करा मालजीपाडा जिंकू द्या, मात्र यावेळेस या चेंडूवर एखादा मोठा फटका यायला हवा. हा चेंडू खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा चेंडू असेल. नाहीये, यावेळेस चुकीचा चेंडू हाताळला जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. 10 धावांची गरज. 10 धावांची गरज. मॅच संपली नाहीये. हृदयाचे ठोके वाढतात. धक 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 सुरू झाले. लक्षात ठेवा 2 चेंडू धावा करायचे आहेत त्या 10. 2-10. खेळपट्टीवर सावली पडू देऊ नका. पंचांना विनंती करतोय, सावली जरा चेक करा. यावेळेस नाहीये, प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. 1 धाव तिथे पुढे होते. इथे थोडीशी बेस मिळवा. चौकार का? हा चौकार, हा चौकार येतोय. क्या बात आहे. मॅच मध्ये आले पुन्हा रंगत. याला म्हणतात नशीब. आणखीन एक नशिबाचा चौकार. मॅच संपली नाहीये. मॅच या ठिकाणी संपली नाहीये. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे, आणि या शेवटच्या चेंडूवर धावा करायच्या आहेत त्या 6. गोल्डन षटकार. गोल्डन षटकार खेचावा लागेल. गोल्डन षटकार मारावा लागेल. जबरदस्त मॅच. 2 नक्कीच नशिबाचे चौकार मिळतात या ठिकाणी. यावेळेस देखील मिसफील्ड आणि चौकार. शेवटचा चेंडू असेल. टेन्शन, दडपण सगळं काही आहे नारंगी टीमवर. जबरदस्त मॅच. जबरदस्त मॅच. असं वाटलं होतं की जवळजवळ थोडंसं बॅकफूटला गेलाय की काय मालजीपाडा संघ, मात्र काय ती वापसी. रमेश मांगेलेच्या अगेन्स्ट. तू जर आम्हाला 8 चेंडू मध्ये 36 मारू शकतो, तुला देखील आम्ही मारू शकतोय. हे मात्र क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग प्रसन्न. वेल डन. शेवटचा चेंडू. पंच वॉर्निंग देतात त्यांना. शेवटचा चेंडू असेल.
नाहीये. यावेळेस चेंडू येतोय डॉट. मात्र जबरदस्त क्रिकेट, अफलातून क्रिकेट. एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो मालजीपाडा या टीमसाठी. अप्रतिम एफर्ट लावलं मालजीपाडा या टीमनं. जरी संघ पराभूत झाला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत श्वासापर्यंत ती मॅच थांबवून ठेवली होती. म्हणजेच जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत नक्की धगधग सुरू होती नारंगीच्या देखील डगआउट रिझनमध्ये. काय मॅच झाली, जबरदस्त मॅच झाली या ठिकाणी. हार्ड लक अँड बॅड लक मालजीपाडा मास्टर्स आणि अभिनंदन नारंगी मास्टर्स. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला वळूया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराच्या दिशेनं. मॅन ऑफ द मॅच मिस्टर रमेश मांगेला. मॅन ऑफ द मॅच